नमस्कार. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातल्या जागेचा घोळ अजूनही मिटत नाहीये. भाजप हा घोळ का घालत आहे? का शिंदे गटाकडून घोळ घातला जातोय? शिंदे गटाला हव्या त्या जागा भाजपला द्यायच्या नाहीयेत का? किंवा यामागे शिंदे गटाला कमीपणा आणण्याचा भाजपचा काही हेतू आहे का? की आणखी काही गुपितं याच्या मागे दडलेली आहेत? नुकतंच देवेंद्र फडणवीसांनी ठाण्यामध्ये भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. त्या ठिकाणी ते काय बोलले? त्याचा अर्थ काय निघतो? किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे जिथं उभं राहायचं म्हणतायत त्या ठिकाणी अजूनही उमेदवार ठरलेलं नाही. मात्र उदय सामंत जे शिंदे गटाचे आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या भावानी काहीतरी ट्विट केलेलं आहे. ते नेमकं काय ट्विट केलं? कशामुळे हे सगळं सुरू झालं? महायुतीचं घोंगडं भिजत का पडलं आहे? आणि पडद्यामागं अशी काय खेचाखेची सुरू आहे की ज्याच्यामुळे अजूनही जागा ठरत नाही आहेत? याचा आज आपण आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. मुंबई डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी जे काही मुद्दे सांगेन ते तुम्हाला पटत असतील किंवा पटत नसतीलही. तुम्हाला काय वाटतं या मुद्द्यांवर त्याच्या तुमच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही लिहा. शिंदे गटाला त्रास दिला जातो आहे का भाजपला त्रास दिला जातो आहे की भाजप शिंदे गटाला त्रास देते आहे? तुमच्या प्रतिक्रिया द्या, म्हणजे आपल्याला त्या प्रतिक्रियांचं ॲनालिसिस देखील करता येईल. मित्रहो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा सरकार भाजपसोबत स्थापन करायचं ठरवलं त्यावेळी त्यांच्यासोबत 13 खासदार गेले होते. या 13 खासदारांपैकी किती जणांना उमेदवारी मिळाली? श्रीकांत शिंदे यांचं नाव देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं नागपूरमध्ये. त्याच्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी अजूनही अधिकृतपणे माझं नाव जाहीर केलेलं नाही, माझ्या पक्षाचे ते प्रमुख आहेत. म्हणजे शिंदे गटाने अजूनही ते नाव ऑफिशियली जाहीर केलेलं नाही. जेव्हा जाहीर होईल तेव्हा मी उमेदवार असेल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्यानंतर राहुल शेवाळेंचं नाव शिंदे गटाने जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांनी जी यादी दिली त्यांचं नाव होतं ते दक्षिण मध्य मुंबईतून आहेत. प्रतापराव जाधव बुलढाण्यामधून आहेत. श्रीरंग बारणे मावळमधून आहेत. संजय मंडलिक कोल्हापूरमधून आहेत. धैर्यशील माने हातकणंगलेमधून आहेत. सदाशिव लोखंडे शिर्डीमधून आहेत. या 7 जागांना उमेदवारी देण्यात आली. पण जे बाकीचे गेले होते त्यांचं काय झालं? त्याच्यामध्ये हेमंत पाटील गेले होते हिंगोलीमधून. त्यांची उमेदवारी जाहीर केलेली रद्द करण्यात आली. त्यांच्या मिसेसला नंतर तिकडून उमेदवारी दिली यांच्या जागी, भावना गवळींच्या जागी. कृपाल तुमाने रामटेकमधून त्यांना उमेदवारी तिकीट नाकारलं गेलं. भावना गवळी यवतमाळ वाशिममधून त्यांना तिकीट नाकारलं गेलं. त्यांच्या जागी हेमंत पाटलांच्या मिसेस आल्या तिथे. किंवा राजेंद्र गावित पालघरचे आहेत, त्यांचं अजून काही निश्चित नाही आहे की तो मतदारसंघ भाजप लढवणार की शिवसेना लढवणार. हेमंत गोडसे नाशिकचे, त्यांना अजून तिकीट जाहीर झालेलं नाही. आता तो मतदारसंघ भाजपनी यांच्यासाठी मागितलेला आहे, आपल्या छगन भुजबळांसाठी. त्याच्याविषयी अजून स्पष्टता नाही आहे. गजानन कीर्तिकर वायव्य मुंबईमधून आहेत. त्यांनी स्वतःच निवडणुकीतून लढायचं नाही असं ठरवलं आणि माघार घेतली. तर ह्या 6 जणांना अजून काहीही मिळालेलं नाही. त्या उलट राष्ट्रवादीमधून अतिशय कमी खासदार गेले. सरकार आधी उद्धव ठाकरेमधून बाहेर पडलेल्या श्रीकांत शिंदे 40 आमदार, 13 खासदार, भाजपचे आमदार असं मिळून सरकार बनलं. बनलेल्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांच्यासोबत काही आमदार, काही खासदार गेले. त्यांना मिळालेला लाभ हा किती आहे? तर राष्ट्रवादीला आत्तापर्यंत म्हणजे अजित पवार गटाला बारामती, धाराशिव, परभणी, शिरूर आणि रायगड या 5 ठिकाणची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे. शिवाय नाशिकची उमेदवारी छगन भुजबळांसाठी मागणं सुरू आहे. म्हणजे ते झालं तर ती देखील एक जागा त्यांना मिळेल. याशिवाय दुसऱ्या राज्यामधली देखील एक लोकसभेची जागा मिळालेली आहे. म्हणजे ज्यांच्यासोबत आधी सरकार बनवलं त्यांना किती वाटा मिळाला आणि ज्यांच्यासोबत नंतर खासदार झाले त्यांना किती वाटा मिळाला हे बघितलं तर आजच्या घडीला राष्ट्रवादी गट म्हणजे अजित पवार गटाचं पारडं सध्या तरी जड दिसतं. या सगळ्या ह्याच्यात ज्या जागांवरून वाद चालू आहे त्या कोणत्या जागा आहेत? दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या मुंबईतले 3 लोकसभा मतदारसंघ जिथले उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीत. ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर इथले उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीत. अशा 8 जागांमध्ये महायुतीमध्ये वाद सुरू आहे. महाविकास आघाडीने त्यांची उमेदवारी जाहीर केली, पण अजून या सगळ्या ठिकाणी 8 ठिकाणी वाद चालू आहेत. आता हे वाद नेमके काय आहेत? तर पालघरचंच एक उदाहरण घेतलं तर पालघर लोकसभा मतदारसंघातून राजेंद्र गावित निवडून आलेले आहेत. ते शिवसेनेचे आहेत म्हणून शिवसेनेने त्यांच्यावर दावा केला. तर भाजप आता त्यांना असं सांगते की तुम्ही पालघर तुमच्याकडे ठेवून घ्या आणि त्या बदल्यात ठाण्यात आम्ही आमचा उमेदवार उभा करू.
ठाण्यात मगाशी जो उल्लेख केला मी की ठाण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी भाजपचं कार्यालय उघडलं. त्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्या उद्घाटनाच्या वेळी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला याच्या मागचं राजकारण लक्षात येईल. मी ती बातमी तुम्हाला इथं स्क्रीनवरही दिसेल. त्याच्यात ते असं म्हणतात की या विभागामध्ये आपलं काम सातत्याने वाढत आहे, भविष्यात वाढणार असल्यामुळे इथं सुसज्ज कार्यालय आवश्यक होतं. या विभागामध्ये भाजप हा एक प्रमुख पक्ष असून येथील जनता अतिशय ताकदीने आपल्या पाठीशी उभी असल्याने निवडणुकीत आपल्याला यश मिळत आहे. याच्या पुढे जाऊन फडणवीस असं म्हणतात की कोणत्याही दानातून हे कार्यालय उभारण्यात आलेलं नसून त्याची वाजवी किंमत देण्यात आलेली आहे. इतर पक्षातील लोक स्वतःची मालमत्ता करण्याचे काम करतात, पण भाजपचे लोक पक्षाची मालमत्ता करण्याचे काम करतात, असं सूचक विधानही देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मग हे कोण आहेत की जे स्वतःची मालमत्ता कमवायला निघालेले आहेत आणि पक्षाकडे दुर्लक्ष करतायत? ज्याप्रमाणे पालघरची जागा शिवसेना म्हणते की आम्ही लढणार, भाजप म्हणतं ती तुम्ही घ्या आणि ठाण्यात आम्ही लढू. त्याच्या खालोखाल मुंबई, ठाणे या ठिकाणी देखील हाच विषय आहे. तर मुद्दा काय आहे याच्यामध्ये? तर ठाण्याची जागा का पाहिजे भाजपला? कारण ठाण्यामध्ये मुंबईच्या पाठोपाठ ठाणे महानगरपालिकेचा कारभार स्वतःच्या हातात असला पाहिजे. ठाण्यातले आज आमदार जर बघितले तर संख्येने सगळ्यात जास्त आमदार ठाण्यात भाजपचे आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते आहेत. ते ठाण्यातून येतात. तरी देखील भाजपला ठाण्यावर स्वतःचा उमेदवार पाहिजे. मग काय झालं याच्यात? संजीव नाईकांनी स्वतःची उमेदवारी जाहीर झालेली नसताना भाजपचे संजीव नाईक, गणेश नाईकांचे चिरंजीव, त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. मग हा प्रचार का सुरू केला त्यांनी? त्यांना कोणी सांगितलं आहे का असं तुम्ही प्रचार करा म्हणून? शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आहे विचारेंची, पण अजूनही शिवसेनेचा किंवा भाजपचा उमेदवार ठरत नाही आणि संजीव नाईक प्रचार करायला सुरुवात करतात. यातून काय अर्थ काढायचा? श्रीकांत शिंदे म्हणतात माझी उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही अधिकृतरित्या. म्हणजे कुठेतरी पालघर चा सोडून द्या विषय, पण कल्याण आम्हाला द्या आणि ठाणे देखील आम्हाला द्या, असं शिंदे गटाचं म्हणणं आहे का? की ठाणे भाजप लढवणार नाही, कल्याण भाजप लढवेल आणि ठाणे शिंदे गट लढवेल, की दोन्ही मतदारसंघ शेवटच्या क्षणी शिंदे गटाला दिले जातील? हा तिढा अजून संपत नाही आहे. हे कशासाठी चाललं आहे मित्रांनो? ह्याच्या मागे साधं गणित, लोकसभेचं जरी गणित असलं तर याच्या मागे मुख्य कारण जे आहे ते विधानसभा निवडणुका भाजपने डोळ्यासमोर ठेवलेल्या आहे. याच्यात घडलं काय की त्याच्यावरचा एक वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला करणार आहे, सांगणार आहे. ज्या पद्धतीने विधानसभेच्या 6 जागा म्हणजे 1 लोकसभा मतदारसंघ, ऑलरेडी 20 मतदारसंघ भाजपने जाहीर करून टाकलेले आहेत. या 8 जागांचा घोळ सुरू आहे. यातल्याही काही जागा भाजपकडून जाहीर केल्या जातील. म्हणजे 120 विधानसभा मतदारसंघ आजच भाजपने सेक्युअर करून ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांचं चिन्ह जाणार आहे. शिंदे गटाला देखील हेच करायचं, पण शिंदे गटाला तिथे जाता येत नाही आहे. मग ही अडचण काय होती आहे नेमकी? का हा तिढा सुटत नाही आहे? तर याचं साधं सरळ गणित आहे की विधानसभेत कोणी वर्चस्व मिळवायचं. भाजप हा दूरगामी विचार करणारा पक्ष आहे. तुम्ही भाजपला कितीही नावं ठेवा, आपण कितीही भाजप असा आहे तसा आहे म्हणून, पण 24 तास राजकारण करणारा पक्ष भाजप आहे. आणि 24 तास राजकारण करताना ते शिस्तबद्ध रीतीनं राजकारण करणं आणि ते करत असताना कागदावर सर्वे करणं, काम करणं आणि प्रत्यक्षात फील्डचा रोजच्या रोज अनुभव घेणं, हे काम सातत्याने भाजप करत आलेलं आहे. तुम्हाला अगदी उदाहरण छोटं सांगायचं असेल तर तुमच्या लक्षात येईल की एक जाहिरात टी व्हीवर सध्या सुरू होती. काय होती जाहिरात? पापा मोदीजीने वॉर रुकवा दी. त्याच्यावरून प्रचंड ट्रोलिंग झालं आणि ट्रोलिंग झाल्यानंतर इमिजिएट भाजपने ती जाहिरात वापस घेतली किंवा आता ती दिसत नाही आपल्याला टी व्हीवर. हे करेक्टिव्ह मेजर्स करण्याची जी यंत्रणा भाजपकडे आहे ती आज इतर अन्य कोणत्याही पक्षाकडे नाही किंवा असली तरी ती दिसत नाही. आणि या सगळ्या याच्यामुळे भाजपला आज जरी 8 जागांचं भांडण शेवटच्या क्षणापर्यंत भाजप भांडत राहिली तरी देखील ऑलरेडी शिंदे गटाला किती जागा मिळाल्या तुम्ही बघितलं आहे, 13 पैकी. अजूनही त्यांचे 7 उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. त्या जागा त्यांना मिळतील अशी कुठलीही खात्री नाही. जाता जाता एक मुद्दा सांगतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक उमेदवार इच्छुक भेटायला गेले. ते खासदार होते. ते भेटायला गेले आणि ते म्हणाले की मला तुम्ही उमेदवारी देणार आहात की नाही, नाहीतर मी उद्धव ठाकरे गटात जातो. त्यावर मुख्यमंत्र्यांनी असं सांगितल्याची चर्चा आहे. खरं खोटं माहिती नाही, पण मुख्यमंत्री असं म्हणाले म्हणे की माझ्या हातात काही नाही,
जो निरोप येईल त्याप्रमाणे मी माझी उमेदवारी जाहीर करेन आणि तेवढंच माझ्या हातात आहे, विधानसभेला बघू. त्यावर त्याचं उत्तर असं होतं की साहेब, तुमच्या मुलाची उमेदवारी देखील अजून जाहीर होत नाही आहे. आत्ता भाजपनी केली ती, पण तुम्ही ऑफिशियली अजून जाहीर करत नाही आहेत. मग विधानसभेचं काय तुम्ही खात्री देणार? आणि हाच कळीचा प्रश्न आहे. विधानसभेला काय होणार यासाठी त्याची पेरणी आणि त्याच्यासाठी जमिनीची मशागत करण्याचं काम भाजपने आत्ता लोकसभेला सुरू केलं आहे. कारण लोकसभेचे मतदान 20 जूनला फायनल होईल महाराष्ट्रातलं. जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागतील आणि नंतरच्या 3 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. तेव्हा त्याचं काम भाजपने आत्ताच सुरू केलेलं आहे आणि त्यावेळी जी काही मोडतोड होईल, आज जे आपल्याला चित्र दिसतं इकडून तिकडं उड्या मारणं चालू आहे, त्याच्यापेक्षा आणखी भयंकर आणि वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. तुमच्या कॉमेंट्स मी नक्की बघणार आहे आणि त्याच्यावरच्या विश्लेषणासाठी देखील मी पुन्हा तुमच्यासमोर येईन. धन्यवाद.